नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि महा प्राईम टाइम मध्ये सुरुवातीला बातमी आहे सुशांत सिंह राजपूतच्या सगळ्या राजकारणाची. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आता पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. सुशांतनं आत्महत्या केल्याचं आता एम्सच्या अहवालातून समोर आलंय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आता विरोधकांवर हल्लाबोल सुरू केलाय. तर एम्सच्या अहवालामुळे विरोधकांची कोंडी झाली. खरं तर बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पोलीस महासंचालकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तसंच अभिनेत्री कंगना राणावत सुद्धा राज्य सरकारच्या विरोधात उभी राहिली आणि माध्यमांमध्ये राळ उठली. पण आता एम्सच्या रिपोर्टमुळे मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना बॅकफूटवर जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा वापर राजकारणासाठी तर केला गेला नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान सीबीआयनं सुशांतची बदनामी केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलाय. तर सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांना बदनाम करण्याची सुपारी शिवसेनेनं घेतली का, असा प्रश्न भाजपचे आमदार राम कदम यांनी उपस्थित केलाय. जोपर्यंत मुंबई पोलिसांच्या हातामध्ये या तपासाची सूत्र होती तोपर्यंत सुशांतवरती कोणीही साधा एक ओरखडा ओढला नव्हता त्याच्या कॅरेक्टरवर. पण ज्या दिवशी सीबीआयने सूत्र हातामध्ये घेतली त्या दुसऱ्या दिवशी ताबडतोब सुशांत हा अंमली पदार्थाचं सेवन करत होता. त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अमुक अंमली पदार्थाच्या सेवनाचा अंश आढळलेला आहे. हे आम्ही सुरू केलं नाही. तुम्ही संपूर्ण जर मुंबई पोलिसांचं निवेदन आणि आमच्या भूमिका पाहिल्या असतील तरी सगळी माहिती आमच्याकडे असताना सुद्धा मृत्यूनंतर एखाद्या कुटुंबात आणि त्या मृताचं चारित्र्यहनन होऊ नये ही नैतिकता आम्ही पाळली होती शेवटपर्यंत. सामनाकार आणि महाराष्ट्राचं सरकार यांनी जणू काय विडाच उचललाय सुशांत सिंग राजपूतचं कुटुंब आणि मेल्याच्या नंतर सुशांत सिंगचा देखील अपमान करणं, त्याला पीडित करणं, प्रताडित करणं. सुशांतच्या बाबतीत अजून सीबीआयचा तपास पूर्ण झाला नाही. तपास अजूनही सुरू आहे. तरी देखील निष्कर्ष काढण्याची एवढी उतावळी, एवढी घाई महाराष्ट्र सरकारला का, याचं आश्चर्य कमी. आणि नेमकं त्यांना कोणाला वाचवायचं आहे हा प्रश्न राज्याच्या आणि देशाच्या जनतेसमोर पहिल्यांदा उभा राहतो. तिकडे दैनिक सामनाच्या अग्रलेखातून सुशांत प्रकरणात माफी मागण्याची थेट मागणी करण्यात आली. सुशांत सिंह प्रकरणी काय नेमकं म्हटलंय सामनामध्ये? सुशांत सिंह प्रकरणी सत्य अखेर बाहेर आलं. या प्रकरणी ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली त्यांचं पुरतं वस्त्रहरणच झालंय. गुप्तेश्वरांना महाराष्ट्र द्वेषाचा गुप्तरोग झाला होता. सत्य आता एम्सनं बाहेर आणलं. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं गळफास घेऊन आत्महत्याच केली. त्याचा खून वगैरे झाला नाही असं सत्य पुराव्यांसह एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी समोर आणलं. एम्सनं सुशांत प्रकरणी जो अहवाल दिला तो अंधभक्त नाकारत आहेत काय? मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केलं, त्या राजकीय पुढाऱ्यांनो, कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी असं सामनानं म्हटलंय. पुढे सीबीआयला बोलवा असं किंचाळणाऱ्यांनी मागच्या 40-50 दिवसात सीबीआय काय करतेय असा साधा प्रश्नही विचारला नाही. सुशांतच्या मृत्यूचं ज्यांनी भांडवल केलं, मुंबईला पाकिस्तानची आणि बाबराची उपमा दिली, त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपली आहेत? ज्यांनी मागच्या 100 दिवसात महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि गुप्तेश्वर आता कोणतं प्रायश्चित्त घेणार आहेत? हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये असं सामनाकार म्हणतात. दरम्यान बिहारचे पोलीस अधिकारी तत्कालीन DIG गुप्तेश्वर पांडे आता उघडेश्वर पांडे झालेत असा पलटवार लगावलाय शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी. शिवसेनेचा आणि प्रामुख्याने ठाकरे परिवारावर हल्ला करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही आहे. गुप्तेश्वर पांडे नावाच्या त्या पोलीस अधिकाऱ्यानं स्वतःच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्र पोलिसांवर आणि महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर आरोप केले. तोच त्या बिहारच्या निवडणुकीमध्ये आता राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार आहे. त्यांनी प्रवेश केलेला आपल्या खाकी वर्दीचा राजीनामा देऊन त्यांनी सुद्धा महाराष्ट्र पोलिसांवर अन्याय केला आहे. जे सुशांतचे कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांना हाताशी धरून
भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी काय काय आमच्यावर आरोप केले, परंतु आता सगळे उडघडे पडले, तोंडघशी पडले, गुप्तेश्वर पांडेंचे उघडेश्वर पांडे झाले। यापुढे ह्या महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येईल, या मराठी माणसाच्या गुन्हे आड येईल तर शिवसेना कदापि सोडणार नाही, हे ध्यानात ठेवा। दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एम्सच्या अहवालावर काय प्रतिक्रिया दिली पाहूया। पहली प्रतिक्रिया तो यही है, हमें आश्चर्य नहीं हुआ है। आई एम नॉट सरप्राइज्ड। वी ऑलवेज डू द वेरी वेरी ट्रूथफुल एंड प्रोफेशनल इन्वेस्टिगेशन। और कूपर हॉस्पिटल के डॉक्टर्स ने एक प्रोफेशनल पोस्टमार्टम करके अपनी रिपोर्ट दी थी। हमारा इन्वेस्टिगेशन ऑनगोइंग था। उसके बाद द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने जब बिहार का एफआईआर ट्रांसफ़र कर दिया सीबीआई को, तो हमने पूरा डॉक्यूमेंट्स, पूरी एविडेंस शेयर की सीबीआई के साथ, एंड वही एविडेंस एग्जामिन की एम्स के पैनल ने। एंड जैसा मुझे मीडिया के माध्यम से पता लगा है कि उसके बाद इस प्रकार का निष्कर्ष आया है कि ये सुसाइड थी, तो मुझे आश्चर्य इसमें बिल्कुल नहीं है। लेकिन एक चीज़ अवश्य कहना चाहूँगा कि जब हमने अपनी रिपोर्ट सुप्रीम कोर्ट ने, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने हमसे प्रोग्रेस रिपोर्ट मांगी थी, उसमें हमने अपनी प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट की थी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट को। वो रिपोर्ट सिर्फ 5 या 6 व्यक्तियों ने देखी थी। उसमें इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर थे, सीनियर इंस्पेक्टर थे, डिप्टी कमिश्नर थे, कमिश्नर ऑफ पुलिस, एडवोकेट जनरल स्टेट के एंड ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के जस्टिस थे, जिनको एक सील एनवेलप में रिपोर्ट सबमिट की गई थी। सुप्रीम कोर्ट ने ऐसा जाहिर किया था कि उनको हमारे इन्वेस्टिगेशन में कोई फॉल्ट नहीं मिला। जितने लोग हमारे इन्वेस्टिगेशन को क्रिटिसाइज़ कर रहे थे, बिना किसी जानकारी के, बिना कुछ देखे हुए क्रिटिसाइज़ कर रहे थे। इन्वेस्टिगेशन रिपोर्ट कॉन्फिडेंशियल रिपोर्ट थी, सील्ड एनवेलप में थी। और मैं चैलेंज करता हूं कि कितने व्यक्तियों ने चैलेंज पे, जो चैनल्स पे जाके और अलग अलग जगह से हमारे इन्वेस्टिगेशन को क्रिटिसाइज़ कर रहे थे, कितने लोगों को मालूम है हमारा इन्वेस्टिगेशन क्या हुआ, किसने क्या क्या बयान दिया। कोई, मैं चैलेंज करता हूं, कोई भी बता दे। सब बिना जानकारी के क्रिटिसाइज़ कर रहे थे, जो वेस्टेड इंटरेस्ट थे, मोटिवेटेड कैंपेन था। एंड मुझे लगता है कि जो मीडिया के माध्यम से जानकारी मिली कि एम्स की रिपोर्ट सपोर्ट करती है जो कूपर हॉस्पिटल की फाइंडिंग थी और जो हमारा इन्वेस्टिगेशन चल रहा था, तो इसका मैं स्वागत करता हूं और मुझे बिल्कुल इसमें आश्चर्य नहीं है। थैंक यू व्हेरी मच। दरम्यान याच सगळ्या विषयावरती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी काय म्हटले पाहूयात। पुलिस को बदनाम करने के लिए, सरकार को बदनाम करने की साजिश थी, वो नाकाम हुई है क्या? ऐसा है, अभी सीबीआई का ऑफिशियल रिपोर्ट आने का है। एक दफे सीबीआई का ऑफिशियल रिपोर्ट आएगा, उसके बारे में हमसे प्रेस से बात करेंगे। महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांनी जे इन्व्हेस्टिगेशन केलं ते योग्य डायरेक्शनने होतं, हे सुप्रीम कोर्टाने त्यांचे कौतुक केलेलं होतं। त्यांच्या जे काही ऑर्डर आहेत त्याच्यात त्यांनी योग्य डायरेक्शनने तपास केलेला म्हणून आता जे एम्सने निष्कर्ष काढलेला आहे की ही आत्महत्याच आहे, या मधल्या काळामध्ये जो पूर्ण देशात महाराष्ट्र सरकारच्या विरोधी गदारोळ उठवण्यात आला आणि महाराष्ट्र सरकारने जे काम केलेलं आहे ते चुकीचं आहे किंवा हे महाराष्ट्रात घडलं, याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याची मोहीम काढण्यात आलेली होती। त्याला याने चपराक मिळालेली आहे। महाराष्ट्र सरकारने जी पावलं टाकली ती योग्य होती आणि ती योग्य पद्धतीने सुशांत सिंग केसची हाताळणी केलेली होती। ते पुन्हा एकदा एम्सने दिलेल्या निष्कर्षावरून सिद्ध झालेलं आहे असं मला वाटतं। एम्स एक बहुत ही प्रोफेशनल सेंटर है हमारे पास, और वहाँ के डॉक्टरों की जो राय है उसके ऊपर सवाल उठाने का कोई मतलब नहीं। और एक बार अगर एम्स की फॉरेंसिक रिपोर्ट आती है कि यह आत्महत्या है, हत्या नहीं, तो मुझे लगता है कि इसको स्वीकार कर लेना चाहिए कि अगर कोई व्यक्ति हमारे बीच नहीं रहता, किसी का देहांत हो जाता है, तो हम उसके चरित्र के ऊपर टीका टिप्पणी नहीं करते। लेकिन जिस तरीके से आज शिवसेना ने सुशांत सिंह राजपूत को चरित्र ने बताया, वो निहायत गलत है और इससे कहीं ना कहीं शिवसेना बहुत नीचे स्तर पर उतर के राजनीति कर रही है, ऐसा दिख रहा है। दरम्यान सुशांत सिंहच्या प्रकरणावरून मोठी कोर्टबाजी झाली। तपास कोणी करावा यासाठी सगळं प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं। हे सगळं कसं घडलं, काय घडलं, आपण पाहूया। मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास नाही असं सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी म्हटलं। मुंबई पोलिसांच्या तपासाला वेगळ्या दिशेनं हा सगळा तपास जातोय असाही त्यांचा आरोप होता। त्यावेळेला मुंबई पोलिसांकडून संशयित आणि आरोपींची चौकशीच होत नव्हती असाही दावा सुशांतच्या घरच्यांनी केला।
रियानं सगळं काही आपल्या नियंत्रणात ठेवलं होतं असाही सुशांतच्या वडिलांचा दावा होता. मुंबई पोलिसांनी रियाला चौकशीसाठी बोलावलं नाही ही पण त्यांची तक्रार होती. मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास नाही असं त्यांनी आवर्जून म्हटलं होतं. हे सगळं प्रकरण पुढे आणखीन तापत गेलं. बिहार सरकारचा दावा होता की पाटण्यामध्ये FIR दाखल करणं गरजेचं होतं आणि म्हणून आधी ताबडतोब दुसऱ्या दिवशी पाटण्यामध्ये FIR दाखल करण्यात आला. सुशांतची हत्या की आत्महत्या हे शोधणं गरजेचं आहे असंही बिहार सरकारनं म्हटलं. सुशांतच्या कुटुंबियांची सुद्धा तीच मागणी होती. मुंबई पोलिसांनी 60 दिवसानंतरही FIR दाखल केला नाही याबद्दलही बिहार सरकारनं आक्षेप घेतला होता. राजकीय दबाव बिहारमध्ये नाही महाराष्ट्रात आहे आणि म्हणूनच तपास योग्य दिशेनं होत नाही असंही त्यांचं म्हणणं होतं. राजकीय दबावामुळे महाराष्ट्रात गुन्हा का दाखल झाला नाही आणि त्यामागे राजकीय दबावच आहे असंही बिहार सरकारचे नेते आणि मंत्री म्हणत होते. दरम्यान महाराष्ट्राचा या संदर्भात काय दावा होता? महाराष्ट्र सरकारनं असं म्हटलं की बिहारमध्ये FIR दाखल करणं चुकीचं आहे कारण घटना जिथे घडलेली आहे तिथे FIR दाखल करणं महत्त्वाचं आहे, तिथून चौकशी होते. या सगळ्या प्रकरणात संघराज्याच्या भूमिकेला छेद देणारा म्हणजे संविधानाच्या बाहेरचं जाऊन हे सगळं काम आहे असाही आरोप करण्यात आला होता. महाराष्ट्र सरकारचा तसा दावा होता. ट्रान्सफर याचिकेवरून एवढा गदारोळ यापूर्वी झाला नाही हे सुद्धा योग्य नाही. बिहारमधल्या निवडणुकांच्यामुळे राजकीय गदारोळ सुरू झाला आहे असंही महाराष्ट्र सरकारचे मंत्री म्हणत होते. शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे मंत्री CBI चौकशीचा आदेश उच्च न्यायालयाला किंवा सुप्रीम कोर्ट देऊ शकतं पण गुन्हा घडलेल्या राज्याला CBI चौकशीच्या मागणीचा अधिकार आहे. दुसरंच राज्य, घटना घडली एका ठिकाणी आणि दुसऱ्याच राज्यातले लोक अशा प्रकारची मागणी करू शकत नाहीत. एकसदस्यीय पीठ याबद्दलचा निर्णय घेऊ शकतं का असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या ते एम्सचा अहवाल या दरम्यान बरंच काही घडलं. राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असाही सामना रंगला. या प्रकरणाचा तपास कोणी करावा? सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली गेली. या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं पाहूयात एक खास रिपोर्ट. अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केली असल्याच्या निष्कर्षावर एम्सच्या अहवालामुळे जवळपास शिक्कामोर्तब झालंय. पण आता त्यावरून राजकारण पेटलंय. सत्ताधाऱ्यांनी आता विरोधकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. खरं तर हे राजकारण पेटण्यामागचं कारणही तसंच आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण अवघ्या देशानं पाहिलं. सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या असल्याचा दावा सुशांतच्या नातेवाईकांनी सुद्धा केला होता. एक वेळ तर बिहार विरुद्ध महाराष्ट्र पोलीस असाही सामना रंगला. हा संशय आणखीन कसा बळावेल याची पुरेपूर काळजी बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी घेतली होती आणि राज्यातील विरोधकांनी त्याला पुरेपूर हवा देण्याचाही प्रयत्न केला. सुशांत सिंह राजपूत यांच्या केसमध्ये एक प्रचंड मोठा जनाक्रोश उभा राहिला आणि जनतेला असं वाटतंय की काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतोय, वेगवेगळे खुलासे त्याच्यात येत आहेत आणि म्हणून सातत्याने जनतेकडनं याची CBI चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी केली जाते. परंतु सरकारच्या वतीनं CBI चौकशीला नकार देण्यात येतोय. सुशांतच्या आत्महत्येचं प्रकरण विरोधकांनी लावून धरल्यामुळे मुंबई पोलिसांच्या तपासाभोवती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. त्यामुळेच या प्रकरणी उत्तर देताना मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारच्या नाकी नऊ आले होते. अशातच अभिनेत्री कंगना राणावतनंही आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष सुशांत सिंह राजपूत प्रकरणाकडे लागलं होतं. वो लोग मुझे मैसेज करते हैं कि तुम्हारा बहुत डिफिकल्ट टाइम है, तुम ऐसा वैसा स्टेप मत उठा लेना. ऐसा क्यों कहते हैं मुझे? ये क्यों मेरे दिमाग में डालना चाहते हैं कि आप सुसाइड कर लीजिए? तो ये सुसाइड थी कि ये प्लान मर्डर था? लेकिन सुशांत की गलती यही है कि वो उनकी बात मान गया. उन्होंने कहा तुम वर्थलेस हो, वो मान गया. मुंबई पोलीस तपास करत असतानाच अचानक केंद्रानं सुशांत प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवला. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या तपासावरचा संशय आणखीनच वाढला. सुनो, बहुत खुशी का दिन है. ये अन्याय पर न्याय की जीत हुई है, असत्य पर सत्य की जीत हुई है, ये डेमोक्रेसी की जीत हुई है. 130 करोड़ जनता जो है, जिनकी आस्था है माननीय सर्वोच्च न्यायालय में और यहाँ की न्याय व्यवस्था में, उस आस्था को और दृढ़ता मिली है इस फैसले से.
विरोधकांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारची पुरेपूर कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पुढे या प्रकरणात ईडी आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची सुद्धा एंट्री झाली. ईडीच्या हाती फारसं काही लागलं नाही. मात्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सुशांतची गर्लफ्रेंड आणि तिच्या भावासह काही जणांना ड्रग्ज प्रकरणी अटकही केली. तसंच दीपिका पडुकोन, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची सुद्धा चौकशी करण्यात आली. पण सगळ्यांच्या नजरा सीबीआयच्या तपासाकडे लागल्या होत्या, कारण सीबीआयकडून सर्वच बाजूंनी तपास सुरू करण्यात आला होता. दिल्लीच्या एम्स रुग्णालयावर सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची फेरतपासणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पण आता एम्सच्या अहवालानं मुंबई पोलिसांच्या तपासावरती जवळपास शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे राजकारणासाठी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा शस्त्र म्हणून वापर तर करण्यात आला नाही ना, अशी शंका आता उपस्थित केली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे. आजपासून महाराष्ट्रात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स खुली झालेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स 50% क्षमतेनं सुरू करायला राज्यानं परवानगी दिली. त्यानुसार राज्यातल्या हॉटेल व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला. मुंबई, पुणे आणि कोल्हापुरातली हॉटेल्स सुरू करण्यासाठी चालकांची मोठी लगबग पाहायला मिळाली. आधीपासूनच यावेळेला ग्राहकांना सुद्धा अनेक नियमांचं पालन करून आपल्या आवडत्या पदार्थांवर आता आजपासून ताव मारता येणार आहे. मुंबईच्या दादर परिसरातल्या रेस्टो बारचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. मी सध्या दादरच्या ग्रेट पंजाब या रेस्टॉरंट बारच्या बाहेर उभी आहे, जिथं तुम्ही बघता शुकशुकाट आहे. कारण पुढचे 7 दिवस तरी हे रेस्टो बार काही खुलं होणार नाहीये. जरी ते शासनाच्या सगळ्या नियमांचं पालन करत असले तरीही नियम अगदी काही दिवसांपूर्वी आले असल्यामुळं त्यांना काही नियमांचं पालन आणि त्याची पूर्तता करण्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे. आपण इथे बघतोय त्यांनी एक खास मॅट तयार करून घेतली आहे, म्हणजे इथं जे कोणी येतील त्यांनी आधी इथे पाय ठेवायचे, म्हणजे त्यांचे शूज किंवा त्यांच्या चपला ज्या आहेत त्या इथे सॅनिटाईज होतील. त्यानंतर इथे त्यांनी मार्गदर्शक तत्व दिले, म्हणजे जर तुमची तब्येत बरी नसेल, ताप, सर्दी, खोकला यासारखी जर तुम्हाला काही लक्षणं असतील तर तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये येऊ शकत नाही. तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मास्क घातलेला असेल. त्यानंतर इथे आल्यावर तुम्हाला स्वतःचे हात सॅनिटाईज करून घ्यायचे. इथं आल्यानंतर इथं आधी तुमचं तापमान चेक केलं जाणार आहे. त्या तापमानाची माहिती, तुमचा नंबर या ठिकाणी स्टोअर करून ठेवला जाणार आहे. सोबतच एक फॉर्म देण्यात येणार आहे, ज्या फॉर्ममध्ये तुम्ही आणि तुमच्याबरोबर आलेले जी काही मंडळी आहेत त्यांची सगळ्यांची माहिती तुम्हाला इथे लिहून घ्यायची आहे. ध्रुवीर आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ध्रुवीर, राज्य शासनानं आता खरं तर 2 दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारीच ही सगळी मार्गदर्शक तत्व जारी केलेली आहेत आणि तुम्हाला अजून 7 दिवसाचा कालावधी लागणार आहे सगळ्या नियमांची पूर्तता करायला. कुठल्या नियमांमध्ये अडचण येते ज्याची पूर्ततेला वेळ लागतोय? अभी जैसे कॉन्टैक्टलेस मेन्यू और कॉन्टैक्टलेस पेमेंट के लिए हमने QR कोड का इस्तेमाल किया है, बट वो अभी फिलहाल प्रिंटिंग में है 10 कार्ड्स. सो 10 कार्ड प्रिंट करने में थोड़ा सा 2-4 दिन लगेंगे. एंड उसके अलावा जो थोड़े बहुत फॉर्म्स हैं, जैसे आपके पास अगर मास्क नहीं है तो मास्क हम देंगे. ये डिस्पोजेबल मास्क वगैरह हम लोग प्रोवाइड करेंगे टू कस्टमर्स. तो ये सब थोड़ा सा अरेंजमेंट करने में 2-4 दिन मेरे को लगेंगे. तो नेक्स्ट मंडे वी विल बी ओपनिंग. तर काय वाटतं ग्राहकांकडून कसा प्रतिसाद मिळेल? अभी ग्राहकों के जब से सैटरडे से जब से SOPs आया है तो हमारे ग्राहकों के फोन हमें आ रहे हैं ऑलरेडी कि आप क्या प्रिकॉशन ले रहे हैं, हम आना चाहते हैं, 6 महीने से हम घर पे बोर हो चुके हैं, हम पूरे सुरक्षा रखते हुए हम रेस्टोरेंट खोलना चाहते हैं, इसलिए ये 4-5 दिन मैंने एक्स्ट्रा रख लिए. जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मुंबईतील बार आणि हॉटेल सुरू झाले असले तरी काही बार मालकांच्या मनामध्ये अजूनही काही शंका आहेत, सांगतायत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे. राज्य सरकारनं हॉटेल्स त्याचबरोबर रेस्टॉरंट्स आणि बार सुरू करायला या ठिकाणी परवानगी दिली आहे, पण खऱ्या अर्थानं नियम इतके कडक आहेत तर या नियमांना धरून कुठल्याही हॉटेल चालक असेल, बार चालक असेल, त्यांनी हॉटेल सुरू करायला या ठिकाणी ददावलेले आपल्याला दिसत नाही आहे. आता आपण शहीद भगतसिंग मार्ग जो मुंबईतला अत्यंत गजबजीचा रोड आहे, या रोडवर जवळपास 50 ते 60 बार जे आहेत ते आहेत आणि सर्वच्या सर्व जर आपण पाहिले तर बंद आहेत. फक्त एक बार जो आहे तो आज सुरू आहे, त्या ठिकाणीही कडक नियम जे आहेत ते या ठिकाणी पाळण्यात येत आहेत. खऱ्या अर्थानं या सर्व नियमांची जर अंमलबजावणी करायची म्हटली तर कुठल्याही हॉटेल मालकांना ते परवडणारे नाहीत. म्हणून आज तरी सध्या सर्व हॉटेल्सवाल्यांनी पार्सलवर भर दिला आहे.
आपल्यासोबत शेट्टी आहेत जे एका व्हेज हॉटेलचे मालक आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काय नियम तुम्हाला या ठिकाणी महापालिका आणि सरकारने घालून दिलेत? बरंच SOP सगळे गाईडलाईन्स आलेले आहे. आता मेन तर बार रेस्टॉरंटला टायमिंगचं क्लिअरन्स आलं नाही आणि त्याच्यासाठी वेट करतात टायमिंग कुठपर्यंत चालू करायचा. आणि व्हेज रेस्टॉरंट माझं तर पार्सल चालू आहे. मी आतमध्ये रेस्टॉरंट कस्टमरला बसायला चालू नाही केलं आहे. विषय मेन तर मुद्दा झालेला आहे नंबर 1 स्टाफचा. आता एक तर लोकल ट्रेन चालू नाही झाल्या आणि आउटस्टेशन ट्रेन चालू नाही झाल्या आहे. बाहेरनं आमचे सगळे जास्त हॉटेल रेस्टॉरंटमध्ये कामगार करणारे माणसं सगळे बाहेरून येतात आणि जे लोकलनं येतात ते लोकलमध्ये येऊ शकत नाही. आणि दुसरा विषय काय झाला आहे, आम्हाला 3 टाईपचा चार्ट बनवायला दिलेला आहे. एक तर किचनचा सॅनिटायझेशनचा, तुम्ही किती वाजता क्लीन केलं काय केलं ते सगळे SOPsमध्ये लिहिलेलं आहे. दुसरा कस्टमरची डेटा जनरेट करायला. आता विषय काय झाला आहे, कस्टमरचा डेटा जनरेट करायला त्याच्या आधी आम्ही सगळे SOP फॉलो करू शकतो. त्याचा काही विषय टफ विषय नाही, पण ते समजा त्याचा टेम्परेचर घेतला, त्याच्या ऑक्सिमीटरमध्ये घेतला आणि त्याचं नाव घेतलं, नंबर घेतला. आता नंबरचा विषय काय, तो नंबर खरं देणार की बरोबर नंबर घेणार. अनुभव हॉटेलचे मालक देखील आपल्यासोबत आहेत. एका दरवाजाने यायचं आणि दुसऱ्या दरवाजाने बाहेर निघायचं. मुंबईमध्ये अनेक हॉटेल ह्या एकाच दरवाजाचे आहेत. इथे शक्य होईल? कसं शक्य होणार? 2 दरवाजे केले तरच ना, नाहीतर कुठून कसं शक्य होणार? होऊ शकत नाही. काय तुम्हाला काय अडचणी जाणवत आहे? अडचणी म्हणजे काय, सरकार जे नियम करतो ना प्रॅक्टिकली नसतात. ते आम्हाला थोडंफार तरी आपल्याला मिळून आमच्याशी डिस्कस करून जर केलं तर बरं होईल असं माझं म्हणणं आहे. तसं काही होत नाही. सरकार जे कायदे करतात ते करू द्या, पण ते लोकांच्या हितासाठी असले पाहिजे, व्यापाऱ्यांच्या हितासाठी असले पाहिजे. तसं होत नाही. नक्कीच या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक चांगलं सजेशन जे आहे की तुम्ही नियम करतायत तर निदान ज्या हॉटेल्सच्या संदर्भात तुम्ही नियम करतायत त्या हॉटेल असोसिएशन यांच्याशी देखील चर्चा या ठिकाणी केली गेली पाहिजे होती. आणि मुंबईतल्या अडचणीच्या आणि छोट्या जागेच्या हॉटेल्सचा देखील या ठिकाणी विचार व्हायला हवा होता असं मत जे आहे त्या हॉटेल मालकांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायकचा प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे अनलॉक 5च्या पॉलिसीनुसार पुण्यातली रेस्टॉरंट आणि बार आजपासून सुरू झाले आहेत, पण बहुतांश हॉटेलचे कामगार अजूनही गावीच आहेत. त्यामुळे पहिल्या आठवड्यात नेमकी किती रेस्टॉरंट सुरू होत आहेत याबद्दल स्वतः व्यावसायिक सुद्धा काहीसे साशंक आहेत. पुण्यात छोटी मोठी धरून एकूण 8,500 हॉटेल्स आहेत आणि 1600 बार आहेत. ऑलरेडी 80% आम्ही ऑलरेडी नॉर्म फॉलो करतो नसलेले, तर आम्हाला एक 20% पुढचे वाढवायचे. सोशल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने टेबलची थोडी अरेंजमेंट करता येईल. आता हा करोनाचा आत्ता जरी हे थोडा रिलीफ दिला असेल अनलॉकमध्ये, तरी अजून पुढचा काळ पण थोडा अवघड आहे. त्या दृष्टीने आम्ही इथे सिटिंग ठेवलेलंच नाही. एक तर स्टाफची पण कमी आहे. स्टाफ बरेच गावाला गेलेले अजून आले नाही. जे आलेले असतात त्यांनी दुसरे हॉटेलवाले उचलतात. असे काही हॉटेल इंडस्ट्रीमधले मुख्य काही प्रॉब्लेम आहेत. तर आमच्या इथे स्वच्छता आणि सगळे निकष पाळणारीच माणसं आम्ही घेतो. एकीकडे राज्यातली हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे, मात्र मंदिरालयं सुरू झाली. आता राज्यातली मंदिरं कधी उघडणार असा प्रश्न विचारला जातोय. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, शिर्डीतील साईबाबा मंदिर असो किंवा कोल्हापुरातलं अंबाबाईचं मंदिर, भाविक आणि पुजारी ही मंदिरं उघडण्याची वाट पाहतात. नाशिकमधील महंत आणि भाजप आध्यात्मिक आघाडीच्या प्रमुखांनी मंदिर उघडण्याच्या बाबतीत काय मत मांडलंय पाहूयात. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. आजचा दिवस हा महाराष्ट्रातल्या इतिहासातील काळा दिवस आहे आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने सरकार वागतंय, अत्यंत निंदनीय, अत्यंत बेजबाबदार, अश्रद्धेय असलेलं सरकार, 3 तिगाडा काम बिगाडा सरकार, यांना धार्मिक भावनेंची कुठेही किंमत नसलेले सत्ताधीश हे पुन्हा सत्तेत येऊन बसलेले आहेत आणि त्यांना धर्म, राज्य, देवता, संत, महात्मे याची हे सगळं मान्य आहे. हे सगळं एक ही बाजू सगळीकडे मान्य आहे. पण महंतजी, एक गोष्ट मला सांगा की कोरोनाची महामारी सुद्धा तितकंच तीव्र रूप धारण केलंय तिने आणि मंदिरांमध्ये येणारी गर्दी सुद्धा मोठी असू शकते. कशा प्रकारे नियोजन होऊ शकतं?
नहीं सर, हमारा ये कहना है जब मॉल खोला जाता है, मॉल में 2-2 घंटा लोग जाके रहते हैं, तो मंदिर एक श्रद्धा की स्थान है। जो लोग के 6 महीना से आज बंद है, घर के अंदर रहे, तो एक मानसिकता कहीं ना कहीं ये है। तो मेरे ये कहना है मंदिर खोलने से जो सरकार जो नियम करेगा उसके नियम को हम लोग पालन करेंगे, हमारे संस्था वाले पालन करेंगे। भाई तीर्थ प्रसाद नहीं लेना, दर्शन के लिए दूर से रहना। लोग बहुत समझदार है, वो समझते हैं जो हम जाएंगे तो कैसे दर्शन करना है। तो आज जो सरकार आज ये दारू की दुकान है आण के रेस्टोरेंट खोल रहे हैं, मंदिर नहीं खोला जा रहा है, ये बड़े दुख की विषय। और महाराष्ट्र एक संतों की भूमि है, महाराष्ट्र एक धर्म के प्रदेश जैसे माना जाता है। आज महाराष्ट्र सभी जगह में पूरा देश में मंदिर खोला गया, लेकिन महाराष्ट्र नहीं खोला गया। आज जैसे अभी मान जी बोले काला दिवस सच है, एक सच है, काला दिवस है जब आज सभी खोला जाता है, मठ मंदिर नहीं खोला जाता है। ये बहुत गलत दुख लग रहा है, सभी को दुःख लग रहा है। आचार्य तुषार भोसले, आध्यात्मिक विकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही खरं तर हे वातावरण जोरात उचललं होतं, सरकारवर आसूड उगारले होते, आज काळे कपडे त्यासाठीच घातलेत का? आजचा दिवस अतिशय काळा दिवस आहे, महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेतला आजचा काळा दिवस आहे आणि म्हणून आज आम्ही एरवी पांढरे कपडे आणि भगवे कपडे घालणारे लोक आज काळे कपडे घालून या काळ्या सरकारचा निषेध करावा लागतो। कारण इतके वाईट दिवस या महाराष्ट्रात आले की आज दारुड्यांना दारू प्यायला रान मोकळं आहे, बारमध्ये जाऊन टल्ली होणारे चालणार आहेत, पण देवाचं दर्शन घेऊन तल्लीन होणारे या सरकारला नको आहेत। तर दुसरीकडे मंदिरांमध्ये 1 तास मर्यादित भाविकांना दर्शन देण्याची नियमावली तयार करावी, असं देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख सुधीर पंडित यांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो असं सरकारला वाटते, काय भूमिका असावी? आपल्यासोबत आहेत देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित सर, पुण्यामध्ये सारसबाग मंदिराच्या परिसरात आपण आहोत। सर, सरकार सावधगिरीनं पावलं टाकते, गणेशोत्सवामध्ये गर्दी झाली, नंतर कोरोना वाढला असंही निदर्शनास आलं, त्यामुळं कदाचित बिचकते। तुम्हाला काय वाटतं, मंदिरं सुरू करावीत का? मंदिरं उघडल्यामुळं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल का? नमस्कार. कसं आहे ना की मंदिरं आता नुकताच शासनाने निर्णय घेतला की हॉटेल्स, बिअर बार सुरू करणं वगैरे, त्याच्यासाठी काहीतरी नियमावली तयार केलेली आहे. मंदिरं ही मला असं वाटतं की लोकांची श्रद्धेची गरज आहे, भावनेची गरज आहे. त्याच्यामुळे लोक भक्त असतील, भाविक असतील, त्यांना एकदा कधी आपण मंदिरात जातो आणि दर्शन, आपल्या इष्टदेवतेचं दर्शन घेतो, अशी सर्वसाधारण सगळीकडे भावना आहे. हे झालं भक्तांच्या दृष्टीनं, जनतेच्या दृष्टीनं झालं. पण त्याच्याचबरोबर ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं कोरोना पसरतो आहे तो लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की शासन जी काळजी घेते ती मला अनाठही वाटत नाही आहे. आणि हे करत असताना समजा अगदी वाटलं तुम्हाला की मंदिरं सुरू करावीत, तर मला असं वाटतं की ह्यासाठीची जी नियमावली आहे ती शासनाने तयार करावी. नवरात्र येतोय, अर्थातच प्रश्न भाविकांच्या मनामध्ये आहे. गणेशोत्सव गेलेला आहे, मंदिरं नवरात्राच्या आधी खुली करावीत का नवरात्र झाल्यानंतर खुली करावीत? खरा अवघड आहे प्रश्न देणं. म्हणजे हा इतका मला व्यक्तीचा आहे, माझ्या आवाक्याबाहेरचा आहे की, पण कसं आहे की आत्ता हा एकदम धाडकन असा निर्णय घेऊ नये. आपण हळूहळू मॉनिटरी करून बघावं. एक प्रायोगिक तत्वावर समजा असं ठरवलं किंवा 1 तासभर मंदिरं हे केलेली आहेत, त्याचा रिव्ह्यू घ्यावा आणि तो शासनाने त्याच्यावर निगराणी ठेवावी. आणि शासनाला असं वाटलं की हे होतंय आणि ह्यातनं काही प्रमाणात शक्य होते तर निर्णय घ्यावा. शासनाने काही नियमावली केली तर एक प्रमुख ह्या संस्थांचा विश्वस्त म्हणून आम्ही आवश्यक असेल ते सहकार्य द्यायला तयार आहोत. एवढं मी ह्या प्रसंगी सांगू शकतो. अत्यंत नेमके मुद्दे सरांनी मांडलेले आहेत, कारण परिस्थिती ही गुंतागुंतीची आहे. कोणताही निर्णय घेणं सोपा नाही आहे, कारण एकीकडं भावनेचा, श्रद्धेचा प्रश्न आहे, परंतु दुसरीकडं जीवाचाही प्रश्न आहे. त्यामुळे पंडित सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रायोगिक तत्वावरती आधी सुरू करा, मर्यादित संख्या, मर्यादित वेळ, 1 तासामध्ये अमुक अमुक भक्त, काही धार्मिक विधी, आणि त्याच्यानंतर मग टप्प्याटप्प्याने जे ऑनलाईन असेल टप्प्याटप्प्याने सुरू करता येईल. याचा विचार सरकारने जो आहे तो घेतला पाहिजे, कारण कोरोना वाढला तर केवळ मंदिरांवरती खापर फोडता येणार नाही. त्यामुळं हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे आणि यामुळेच कदाचित सरकार अत्यंत सावधगिरीने पावलं टाकते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. पण राज्यातली मंदिरं उघडावीत का नाही? खासदार संजय राऊत आणि सत्तेतल्या अन्य काही नेत्यांना काय वाटतं पाहूयात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या दिवसापासून सांगितलं आहे अनलॉक करताना की टप्प्याटप्प्यानं या सगळ्या गोष्टी उघडल्या जातात. आजही आपण सगळे ग्रंथालय आणि देवळांची वाट पाहतो आणि उद्धवजीने सांगितलेलं आहे की आता बऱ्याच गोष्टी हळूहळू ते अनलॉक करत आलेल्या आहेत. रेस्टॉरंटला तुम्ही 50% मर्यादा घालू शकता,
पण देवळांना ते शक्य होत नाही आहे. सगळ्या धार्मिक संघटनांची, फक्त देवळं नाही तर सगळ्या धार्मिक संस्था संघटना आहेत, त्या संदर्भात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे संवाद साधत आहेत आणि लवकरच त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री हे निर्णय घेतील. रेस्टॉरंटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य आहे, त्यामुळं अशा ज्या मर्यादित गोष्टी आहेत जिथं एंट्रन्स ॲक्सेस मर्यादित ठेवणं शक्य आहे त्या गोष्टी आपण आता ओपन केलेल्या आहेत. सर्व धर्मांची प्रार्थनास्थळं आम्हाला कधी ना कधीतरी ओपन करायचीच आहेत. त्याची घाई भारतीय जनता पक्षाने दाखवून हिंदुत्वाबद्दल आपणच फार विशेष काम करतो असं समजायचं. आम्हालाही मंदिरांची काळजी आहे, पण मंदिरात जाणाऱ्या लोकांची देखील जास्त काळजी आम्हाला आहे आणि ती मर्यादित राहावी म्हणून आम्ही टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टींचे निर्णय घेणार आहोत. आता प्रायोरिटी लोकांची जीव मरण्याचं आहे आणि शासनाची तयारी आहे धार्मिक स्थळ उघडण्याची, पण आता पॅरामीटर आपल्याला एक एक करून बघावं लागेल की आता लोकांना जीवन आणि मरणाचा जिथे प्रश्न आला त्याची प्रायोरिटी पहिले ठरवली. म्हणून आपण थोडासा मॉल उघडला, मॉलची साईज मोठी असते, त्याला पण आपण कसे काय त्याच्यात मॉल चालवायची त्याची आपण हे गाईडलाईन्स दिले. आता रेस्टॉरंट आपण उघडतोय, मग आस्ते आस्ते जिम करणार आणि जरा आणखीन कंट्रोल झाला. आता लस येण्याची शक्यता फार जवळच आहे. आला की धर्मस्थळ उघडूनच टाकूया, 24 तास चालू. यासोबतच महाप्राईम टाईममध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा.